नाही। तर 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्रिभाषा सूत्रविरोधी समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी घेतलाय। सरकारनं निर्णय मागे घेतला तर 7 तारखेला जल्लोष करू, नाही निर्णय मागे घेतला तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 7 तारखेला एकत्र बैठक करू, असं दीपक पवार यांनी म्हटलंय। 2 महिने शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समिती आम्ही चालवतो आहोत आणि त्यामध्ये आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना 2 कार्यक्रमांबद्दल सांगितलं। एक म्हणजे 29 जूनला मुंबई मराठी पत्रकार संघात होणारा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय आणि परिपत्रकाची होळी। दुसरा जो कार्यक्रम 7 जुलैचा आम्ही सांगितला होता तो धरणं आंदोलनाचाच आहे, म्हणजे अ मोर्चा विरुद्ध ब मोर्चा असं नव्हतं। मी स्पष्ट आपल्यासाठी हे करू इच्छितो की 7 तारखेला धरणं आंदोलन होतं आणि 7 तारखेला धरणं आंदोलन आहे। 29 जूनला सभा होती आणि 29 जूनला सभा आहे। आज संजय राऊत साहेबांच्या एक सँडलवरनं सगळ्यांना सांगितलं गेलं की दोन्ही भाऊ एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत। तर अशा प्रकारचं आंदोलन जर उभं राहत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही जे कार्यकर्ते आहोत, काल रात्री आम्ही समन्वय समितीची बैठक झाली आमच्या, त्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं की जे काही कार्यकर्ते आपल्याकडे उपलब्ध असतील, हा जो काही मोर्चा म्हणजे काल तो मोर्चा फक्त राज ठाकरे साहेबांचाच होता, आज तो मोर्चा राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघांनी एकत्रितपणे केला आहे। या मोर्चामध्ये आमच्यातले जे कार्यकर्ते उपलब्ध असतील माफक संख्येमध्ये आम्ही निश्चितपणाने त्याच्यामध्ये सहभागी होऊ। जर समजा त्या तारखेपर्यंत सरकारला शहाणपण सुचलं, कारण मला असं वाटतं की हे पाशवी बहुमताचं सरकार आहे, हे महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही सरकार आहे आणि यांना या राज्यामध्ये हिंदीची सक्ती हा फक्त भाषेचा विषय नाहीये, त्यांच्या कथनाचा भाग आहे। त्यामुळे जर हे सरकार बदललं सर्व स्तरातनं होणाऱ्या विरोधाला तर 7 तारखेच्या धरणं आंदोलनाचं रूपांतर विजय मेळाव्यात करता येईल। जर सरकार नाही बदललं तर 7 जुलैच्या नंतर तुम्ही काय करणार असा प्रश्न आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलाच होता। तर 7 जुलैच्या नंतर आणखी आंदोलन